आपल्या गावामध्ये एक सोडून दोन दोन तमाशे बोलवा, पण सप्ताहाचा तमाशा करू नका. या जागेवर ही नागडांची जागा आहे, हे व्यासपीठ आहे आणि ह्या व्यासपीठाचं पवित्र आपण ठेवलंच पाहिजे. ही जागा तरी भ्रष्ट नाही झाली पाहिजे. आज काय काय प्रकरण घडत चाललेत. समाज सुधारण्यासाठी बोला ना तुम्ही, नेते सांगा, समाजाबद्दल सांगा, पण विनोद या जागेवरती नकोय. आज मी तुम्हाला सांगितलं, बलात्कारी खून करतोय, बलात्कार करतोय, न्याय भेटत नाही, पण दुसरं कारण त्याचं मी तुम्हालाही सांगणार आहे. हे बलात्कार का होतात? तर जसे त्याला न्याय लवकर भेटत नाही, तसं त्याला कारणीभूत आम्ही महिला सुद्धा आहोत. आम्ही महिला सुद्धा आहोत. जसं मीडियावर पैसे मिळू लागले, तसतशा आमच्या महिला अधिक उघड्याच व्हिडिओ बनवू लागल्या. अंगावरती कपड्यांची काही मर्यादा असते ना, का मर्यादा तोडली तुम्ही? का पुरुष लोक विचारत नाहीत आपल्या पत्नीला? मीडियावर व्हिडिओ बनवणाऱ्या पत्नीला पुरुष लोक का विचारत नाहीत? असे उघड्या नागड्या व्हिडिओ बनवून ज्या लोकांचं वय नाही, 70 वर्षाचे म्हाताऱ्या चेकाळल्यावानी व्हिडिओ पाहतात. आधीच वय 35 झाला मुलाचं, 35 वय झालेल्या मुलाला पत्नी भेटत नाहीये, बायको भेटत नाहीये. 50 लाखाची गाडी, कोटीचा बंगला, कोट्यावधीची इस्टेट, पण त्या मुलाला पत्नी भेटत नाहीये. लाखोचा फोन त्या मुलाच्या हातामध्ये, फोन मध्ये तो व्हिडिओ लावतो आणि व्हिडिओ लावला की तसा व्हिडिओ होतो. जर या पुरुषांच्या भावना जागृत करीत असेल तर विकृत व्हिडिओ बनवणाऱ्या महिला बनवत आहेत महिला. म्हणून महिलांनी सुधारला पाहिजे. नाही झाशीची गाणी होता आला तरी चालेल. नव्या युगाच्या नव्या मुली आम्ही, नव्या युगाच्या नव्या मुली आम्ही, नव्या युगाचे नवे गीत गाऊ. नाही झालं झाशीची गाणी तरी चालेल, नाही झालं झाशीची गाणी तरी चालेल, पण नक्कीच होऊ जिजाऊ, नक्कीच होऊ जिजाऊ. आपल्याला जिजाऊ होता आलं पाहिजे. आपल्याला शिवबा जन्माला आणायचा आहे. आपल्याला पुढील पिढी घडवायची. आपल्या समोर आदर्श आहे. जिजाऊ मासाहेब आहे, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आहे, अनेक आदर्श महिला आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला समाज घडवायचा आहे. नुसता समाज घडवायचा नाही, समाजामध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणायचंय. हा समाज बदलायचा आहे. समाजामध्ये प्रत्येक पुरुषाला दिसणारी बहीण, दिसणारी प्रत्येक स्त्री बहीण वाटली पाहिजे. बहीण. छत्रपती शासन लागू झालं पाहिजे. त्यावेळी मी आजचं नाही सांगत, त्यावेळेच सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक पाटील होता. पाटील दादांना माहिती असेल, गुजर पाटील. गुजर, त्या गुजर पाटलानं एका बाईची छेड काढली. छेड. राजा म्हणतात पाटलाला पकडून आणलं ना पाटलाला पकडून. आणि पाटलाला पकडून आणल्याच्या नंतर भर सभेमध्ये राजांनी सांगितलं, या पाटलाचा काय करा, चौरंग करा, चौरंग. गुजर पाटील म्हणतो, राजा तुम्ही गाजा असाल, पण मी पाटील, हे पाटील. आता त्यावेळेचा पाटील म्हणजे आजचा सरपंच. राजे म्हणतात पाटील आहेत म्हणूनच चौरंग करून वेशीवर टांगायचं आहे. अरे पाटलाची ही अवस्था राजांनी केली तर सामान्य माणसाची काय अवस्था होईल? जर पाटील वेशीवर चौरंग करून टांगलाय तर सामान्य लोक आई बहिणीकडे वाकड्या नजरेने बघतील? अजिबात नाही. ताकद होऊ शकत नाही, धाडस होऊ शकत नाही. धाडस. छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांना सांगायचे, हे बघा, लढताना बाया, बापडी आणि म्हातारी माणसं जर दिसली
माग हटायचं, माग हटायचं. आयुष्यभर स्त्रीचा सन्मान करणारा एकच राजा होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला कोण जय म्हणलं होतं? कशाला जय म्हणले तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. नको म्हणला तरी यांच्या मुखातून जय येतोय. जणू काय छातीतच ते नाव कोरून ठेवलंय का कपाळावर ते नाव कोरून ठेवलंय का जन्माला आल्या आल्याच त्या नावाचा उदो उदो झालाय तेच कळत नाही. अहो, प्रत्येक स्त्रीला मान सन्मान दिला. माझा राजा स्त्री नाचवणारा नव्हता, तर स्त्री वाचवणारा होता, वाचवणारा. आणि आज माझ्या महाराष्ट्रात चाललाय काय? गणपती समोर, गणपती समोर लावणी डान्स, देवी समोर लावणी डान्स. अगं एखादी गरीब बाई असेल, पोटासाठी नाचत असेल, तर तुम्ही पाटील आहेत ना, द्या ना तिला. तू नाचू नको, माझा मी तुझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण आहे, ही माझ्याकडून तुला बिदागी तशीच. का का तुमचं काळीच तसं होत नाही? का बाया नाचवता? बाया नाचवता नाही तर बाया वाचवता आल्या पाहिजेत, वाचवता. आणि राजांनी तेच केलं. एक सांगू, जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं छाटली ना, बोटं, त्यावेळी त्या शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ पळत पळत आली. भाई भाई, शिवाजी महाराजांचे मावळा ना, त्यांनी माझ्या मुलीला पकडून नेलाय, मुलीला. तर शाहिस्ते खान म्हणतो, अगं वेडी आहे का वेडी? त्या मावळ्या तुझ्या मुलीला नेणारच नाही, आणि चुकून नेलं असेल तर साडी चोळी बांगडी करून तो राजा तुझ्या मुलीला वापस पाठवील, वापस. दुश्मनाने ग्वाही द्यावी, दुश्मनाने. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, निधन, ही बातमी औरंगजेबाला कळाली. त्यावेळी तो औरंगजेब म्हणतो, हे खुदा, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास आ रहा है, तुम्हारे पास आ रहा है. एका मुलीच्या मागे गुंड लागले, गुंड. ती मुलगी पळते, धावते धावते, जीवाच्या आकांतानं ती मुलगी धावते. आणि धावता धावता त्या मुलीला एक घर असं दिसलं, ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. ते घर दिसलं, ती मुलगी त्या घरामध्ये पळाली आणि त्या घराचा दरवाजा लावला. त्या घरातील तगडाबांडा मुलगा म्हणतो, अगं तू वेडी आहे, वेडी. गुंडापासून वाचण्यासाठी माझ्या घरात घुसली, पण माझ्या घरात एकही लेडीज नाहीये, एकही. मी एकटा पुरुष आहे. तुला माझ्या घरात येताना भीती वाटली नाही का? तेव्हा ती मुलगी म्हणते, नाही दादा, अजिबात भीती वाटली नाही. तो मुलगा म्हणतो, कशी? तुला माझी भीती वाटली नाही का? तू बिनधास्त दरवाजा लावलाय, तुला माझी कशी भीती वाटली नाही? तर ती मुलगी म्हणते, दादा, ज्यावेळी तुझ्या हातामध्ये भगवा पाहिला, तुझ्या हातामधील भगवा दोरा पाहिला, तुझ्या कपाळाचा भगवा गंध पाहिला, तुझ्या पाठीवर पाठीमागे लावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला, त्याच वेळेस कळालं, इथं जे माझं संरक्षण होईल ते कुठंच होणार नाही. म्हणून आज शुद्ध बीज जन्माला घालण्याची वेळ आलेली आहे. आणि ते शुद्ध बीज जन्माला घालावंसं वाटत असेल तर कुठंतरी निराई, मुक्ताई, जनाई, जिजाऊ मा साहेब जन्माला आल्या पाहिजे. त्यावेळी नामदेवांचं कीर्तन चालू असायचं आणि नामदेवांच्या कीर्तनामध्ये जनाबाई टाळ घेऊन उभ्या असायच्या. आता तुम्ही म्हणाल, जनाबाई टाळ घेऊन उभ्या होत्या, याला काय पुरावा होता? एकीकडे ज्ञानदेव होत्या, एकीकडे जनाबाई होत्या. आता चाल म्हणायची म्हणल्यानंतर इकडचे फडकरी कुणाला सांगते?
इकडे हात करतेत आणि इकडचे इकडे हात करतेत. मग त्यावेळी जनाबाई टाळ घेऊन होत्या आणि ज्ञानदेवांना काय म्हणतात, ज्ञानदेवा आजची चाल कोणी म्हणायची, तुम्ही म्हणायची. जनी म्हणे ज्ञानदेवा नामदेव कीर्तन नामदेवांच्या कीर्तनामध्ये जनाबाई टाळ घेऊन उभ्या आहेत. सोपं नाही. जनाबाई नामदेवांच्या घरी दासी होत्या. नामदेवांच्या घरी किती माणसं होती, 14 जण होती, 14 जण. आणि या 14 जणांचा स्वयंपाक जनाबाई करायच्या. जनाबाई आत्ताच्या बायका हम दो आणि हमारे दो आणि बुडा बुडी फेक दो, है की नाही. हम दो हमारे दो आणि बुडा बुडी फेक दो. आणि नाही जमलं तर बाहुला बाहुलीच्या सारखं घटस्फोट घ्यायला लगेच तयार. अरे कायदा तुमच्या बाजूने झाला म्हणून या पुरुषांना तुम्ही किती त्रास देणार, किती वेळेस घटस्फोट घेणार. अरे पूर्वीची बाई, पूर्वीची हे बघा, शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. मी अभंगाच्या बाहेर जाणार नाही. आंबा आहे आंबा, त्या आंब्यामध्ये कोय मोठी असावी की छोटी असावी, बोला. कोय छोटी असावी आणि आंबा रसाळ असावा, मधुर असावा, गोड असावा. पण काही आंबे वाणाने धड नसतात पण गुणांनी धड असतात, आणि काही गुणांनी धड नसतात, वाणाने धड असतात. तसं काही महिला वाणाने धड नसतात पण गुणांनी धड असतात, आणि काही गुणांनी धड नसतात पण वाणाने धड असतात. आणि तुम्ही कशा बघता, वाण बघता का गुण बघता दादा, बोला बोला. हा, गुण बघता. दादासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी ज्यांनी गुण बघितले, ज्यांनी गुण बघितले त्यांचा संसार टिकला, आणि ज्यांनी वाण बघितला त्यांचा घटस्फोट झालाच म्हणून समजा.